नमस्कार मंडळी, रुचिवेधवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण दसरा स्पेशल असं पक्वान्न करूया, पाकातल्या पुऱ्या. पाकातल्या पुऱ्या करण्यासाठी मी अर्धा बाऊल बारीक रवा, अर्धा बाऊल मैदा आणि त्याच बाऊलनी 1 बाऊल कणिक घेतलेली आहे. चवीपुरतं थोडं मीठ घातलं, 1 चमचा साजूक तूप गरम करून घातलं, 1.5 चमचा दही घातलं. दह्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत आणि थोड्याशा चविष्ट होतात. दूध पाणी एकत्र करून घेतलेलं आहे. त्याने आता हे पीठ आपण चांगलं घट्टसर भिजवून घेऊया. ज्याप्रमाणे आपण पुऱ्यांचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे. आणि आता हे पीठ आपण 1 ते 1.5 तास चांगलं मुरत ठेवूया. 1 ते 1.5 तास झालेला आहे. आता हा गोळा पोलपाट्यावर घेऊन तेलाचा हात लावून 4 ते 5 मिनिटं हे पीठ आपण चांगलं मळून घेऊया. पीठ मळून झालेलं आहे. त्याचे आता छोटे छोटे भाग करून आपण ज्याप्रमाणे पुऱ्यांना हातावरती पेढा करून घेतो त्याप्रमाणे पेढे करून 10 मिनटं झाकून ठेवूया. प्रथम आपल्याला आता साखरेचा पाक करायचा आहे. 1 बाऊल साखर घेतलेली आहे, पाऊण बाऊल पाणी घातलेलं आहे. पाक आपल्याला एकतारीपेक्षा सुद्धा थोडासा कमीच करायचा आहे, पण मात्र खूप पातळ पण ठेवायचा नाही, नाहीतर मग तो पुरीवर नीट बसत नाही आणि पुरी बेचव लागते. आता साखर विरघळेपर्यंत बारीक गॅसवर आपण हे ढवळून घेऊया. साखर आता विरघळलेली आहे. गॅस बंद करूया. यामध्ये आता वेलची पावडर आणि केशर घालते आहे. केशरामुळे रंग छान येतो. थोडासा तुम्ही खाण्याचा रंगसुद्धा घालू शकता केशरी, पण मी घातला नाही आहे. आता हा पाक आपला तयार आहे. गॅसवरून खाली उतरून ठेवूया. कढईमध्ये मी आता तेल तापत ठेवलेलं आहे. एका ताटलीला थोडा तेलाचा हात लावून घेतला. यामध्ये आपल्याला पुऱ्या ठेवता येतील. पोलपाट्याला पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण नेहमी जशा पुऱ्या लाटतो त्याप्रमाणेच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. साधारण ह्या आकाराची पुरी लाटून घेतलेली आहे. 5 पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये एकूण 10 ते 12 पुऱ्या झालेल्या आहेत. तेल चांगलं तापलेलं आहे. आता पुरी कढईमध्ये सोडूया. पुरी तळताना गॅस अगदी मोठाच असावा, बारीक करायचा नाही, नाहीतर पुरी तेल पिते आणि खूप असा त्याला छान रंग येत नाही. अशा छान गोल्डन रंगाच्या आपण पुऱ्या तळून घेऊया. दुसरी पुरी मी आता कढईमध्ये सोडलेली आहे. त्यावरती तेल उडवत राहायचं आणि अशा प्रकारे मी आता लाटून घेतलेल्या 5ही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. पाक आता कोमट झालेला आहे. यामध्ये आपण एक एक पुरी पाकामध्ये टाकून सर्वत्र पाक लागेल अशी त्यामध्ये चांगली चमच्याने फिरवत 1-2 मिनटं त्याच्यात ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि नंतर आपल्याला चांगला पाक निथळवून एका ताटलीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे आता सर्व पुऱ्या आपण पाकातून काढून घेऊया. मी इथे कणकेचा वापर जास्त केलेला आहे, त्यामुळे रव्या मैद्याच्या पुरीसारखी ही पुरी अगदी टम्म फुगलेली राहत नाही, पण अतिशय खुसखुशीत होते. आणि कणकेचा वापर जास्त केला आहे त्यामुळे आपली रेसिपी नक्कीच हेल्दी आहे. तर आता आपल्या सर्व पाकातल्या पुऱ्या तयार आहेत. मस्तपैकी खुसखुशीत खमंग अशा ह्या पाकातल्या पुऱ्या तुम्ही नक्की करून पहा. आणि ही कृती आवडली तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.